चला करू घरचा अभ्यास. आज आपण खूप खूप महत्त्वाचा घटक शिकणार आहोत की हा अभ्यासक्रमामध्ये थोडासाच सांगितलेला आहे, पण मी हा डीपमध्ये घेतलेला आहे कारण की आपली महिने, मराठी महिने, ऋतू, उपऋतू, सण कोणते आहेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि हे आपल्या लक्षात राहणं थोडंसं सराव नसल्यामुळं, बोलण्यात ये नसल्यामुळं थोडं कमी माहिती असतं आपल्याला. तर हा घटक दरवर्षी आपल्याला रिव्हिजन करायचं आहे, कारण की आपली संस्कृती, आपले सण, आपले ऋतू हे जर तुम्हाला विचारलं की 3 ऋतू कोणते, तर तुम्ही उन्हाळा, हिवाळा, पावसाळा पटकन सांगतात. पण मुख्य ऋतू कोणते आहेत? वसंत, ग्रीष्म, वर्षा, हेमंत, शिशिर, हे शरद, हे ऋतू उपऋतू आहेत. आणि ह्यांचं एक वैशिष्ट्य आहे मराठी संस्कृतीमध्ये, आणि ह्याच्यावरच आपले सण हे ठरलेले असतात. तर म्हणून हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. मला सुद्धा हा व्हिडिओ तयार करायला खूप अभ्यास करावा लागला आहे, माहिती का तुम्हाला. तर हा व्हिडिओ पूर्ण मन लावून बघायचा. थोडासा मोठा झालाय, काय करावं बाळा, आपले सणच खूप आहेत. मी एका सणाची तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे, आणि लिहायचं पण खूप आहे आपल्याला. त्याच्यामुळं सगळ्यांनी तयार राहायचं आहे. खूप अभ्यास करायचं, खूप म्हणजे खूप अभ्यास करायचं, खूप लिहायचं आहे आज आपल्याला. तर पटकन काय करा, मोबाईल लांब ठेवा, पाण्याची बॉटल, वही, पेन, पेन्सिल घेऊन बसायचं, आणि सोबत आज आईला पण घेऊन बसायचं आहे. का बरं? कारण की लिहायचं थोडं जास्त आहे ना, थोडंसं आई तुम्हाला मदत करेल, म्हणून आईला किंवा पप्पाला किंवा दादाला सोबत घेऊन घरच्या अभ्यासाला आज बसायचं आहे तुम्हाला. ओके. तर मुलांनो, आता आपल्याला मराठी महिने शिकायचे. मराठी महिने म्हणजे सौर वर्षातले जे महिने असतात त्याला मराठी महिने म्हणतात. आता मराठी महिने म्हणलं की तुम्ही पोपटासारखं म्हणतात, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, हे तुम्हाला तोंडपाठ आहेत. पण सौर वर्ष म्हणजे जे सूर्य चंद्र यांच्या उगवण्यावर किंवा ह्यांच्या कलावर जे कालनिर्णय, कालमापन होतं, त्याच्यावर हे कालनिर्णय तयार करण्यात आलेला आहे किंवा सौर वर्ष तयार करण्यात आलेलं आहे. आता ह्याच्यावर तुम्ही म्हणाल, मॅडम सूर्यचंद्राच्या ह्याच्यावर कसं काय? तर हे बघा, इथं जेव्हा अमावस्या होते, हे कॅलेंडर आहे तुमच्या समोर. इथं जर तुम्हाला आईला विचारायचं, आई अमावस्या कुठे दाखव म्हणायचं, तर इथे एक अमावस्याचा काळा टिपका असतो बघा. कॅलेंडरमध्ये इथे कोपऱ्यामध्ये काळा टिपका असतो. हा काळा टिपका म्हणजे अमावस्या असते. अमावस्या म्हणजे काय? ज्या रात्री चंद्र उगवत नाही त्या रात्रीला काय म्हणायचं? अमावस्या म्हणायचं. उगवत नाही त्या रात्रीला. आता हा अमावस्येचा दिवस संपला की दुसऱ्या दिवशीपासून मराठी नवीन महिना चालू होतो. नवीन महिना कधी चालू होतो? हे अमावस्येचा टिपका दिसला की दुसऱ्या दिवशी नवीन महिना चालू होतो. आणि जुना महिना कधी संपतो? अमावस्येला संपतो. म्हणून ह्या वर्षाला सौर वर्ष म्हणतात. सौर वर्ष म्हणजे सूर्यचंद्राच्या याच्यावर सगळे यांचे याच्यामध्ये सण साजरे केले जातात, सूर्यचंद्राच्या कलांवर. आणि महिना कधी चालू होतो? अमावस्या झाला की आपला नवीन मराठी महिना चालू होतो. आता इंग्रजी महिन्याचं तुम्हाला पटकन माहित होतं, जानेवारी, फेब्रुवारी, हे पान पलटलं आहे ना की तुम्हाला समजतं की बाबा नवीन महिना चालू झालाय. पण हे आपण जे वापरतो ते कॅलेंडर कोणतं आहे? ग्रेगरियन वर्षाचं आहे. म्हणून ह्याच्यामध्ये तुम्हाला लगेच लक्षात येत नाही की मराठी महिने कुठे आहेत. तर मराठी महिना पाहायचा असेल, नवीन महिना कधी चालू झाला, तर नीट लक्षात ठेवा, अमावस्येपासून मराठी नवीन महिना चालू होतो. मग आता इथं मी तुमच्यासमोर कॅलेंडर ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, चैत्र महिना दाखवलेला आहे. कुठला महिना आहे? चैत्र महिना. चैत्र, ज्येष्ठ, आषाढ, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, हे 12 महिने. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे समजलं की मराठी महिना हा अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन महिना चालू होतो. तिसरी गोष्ट, कोणत्या महिन्यात किती दिवस आहेत? आता मराठी महिन्यामध्ये बघा, इंग्रजी महिन्यामध्ये 30-31 दिवस असतात, पण आपल्या मराठी महिन्यामध्ये 30-31 दिवस फक्त चैत्र महिन्यात असतो. कधी 30 असतो, कधी 31 असतो, कधी 30 असतो, 31 असतो. मात्र वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद पर्यंत आलो की डोकं भादरायचं, लक्षात ठेवायचं. टक्कल करतात की नाही? टक्कल करणं म्हणजे भादरणं, मराठीत शब्द आहे बघा. असं ऐकायला वेगळा वाटतो भादरणे. तर हा भाद्रणे, भाद्रपद म्हणजे डोकं भादरायचा जो महिना आहे. डोकं भादरत नाहीत, पण लक्षात ठेवायचं, भादरायचा जो महिना आहे तिथपर्यंत 31 दिवस असतात.
चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद ह्या भाद्राच्या महिन्यापर्यंत 31 दिवस असतात. भाद्राचा महिना संपला की तिथून सगळे 30 दिवस असतात. सगळ्या महिन्यामध्ये 30 दिवस असतात. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 महिन्यामध्ये 30 दिवस असतात. 5 महिन्यामध्ये 31 दिवस असतात. फक्त चैत्रमध्ये कधी 30 असतात, कधी 31 असतात. चैत्र महिना काय आहे? डुगडुगू आहे. दोन्ही असतात. कधी हे असतं, कधी हे असतं. 30 असतात, कधी 31 असतात. पण ह्या 5 महिन्यामध्ये भाद्राच्या, वैशाख पासून भाद्राच्या महिन्यापर्यंत 31 दिवस असतात. त्याच्या पुढं भाद्राचा महिना संपला की आश्विन पासून फाल्गुन पर्यंत 30 दिवस असतात. हे नीट लक्षात ठेवायचं. हे काय आहे? डोकं भाद्रायचं. आणि ह्या भाद्राच्या महिन्यापर्यंत 31 दिवस असतात. हा भाद्रपद कोणता महिना आहे? हा भाद्रपद. ह्या भाद्रपद महिन्यापर्यंत 31 दिवस असतात आणि भाद्रपद महिन्याच्या नंतर 30 दिवस असतात. हे नीट लक्षात ठेवा तुम्ही. आता पुढं उपऋतू तुम्हाला आता मी थोड्या वेळानं शिकवणार आहे. उपऋतू कोणते आहेत? वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे उपऋतू आहेत. आणि उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे मुख्य ऋतू आहेत. आणि ह्या सूर्याच्या, चंद्राच्या कलेनुसार आपलं जे उत्पन्न निघतं शेतातलं त्याच्यावरून हे वेगवेगळे सण ठरलेले असतात. आता तुम्ही म्हणसाल मॅडम उत्पन्नावरून कसं काय? आता हे अक्षय तृतीया सण, नवीन आंबे येतात. मग आंबे व्यवस्थित कधी पिकतात? अक्षय तृतीयाशिवाय आपल्या महाराष्ट्रामध्ये आंबा कुणी खात नाही. आणि अक्षय तृतीयाला आंबा खाऊनच आंब्याचा रस करून नवीन आंबा खाण्याला परवानगी भेटते. हे असे वेगवेगळे. दसरा, दिवाळी. दिवाळीला काय असतं की भरपूर शेतकऱ्याकडे शेतातला माल येतो, पैसे भरपूर असतात. मग आता ह्या वेळेला शेतकरी काय करतो? नवीन कपडे, लत्ता, घराचं डागडुजी, सारवण, नवीन म्हणजे गोड पदार्थ करून खायचा हा आनंद साजरा करतो. आणि त्याच रूपामध्ये ही दिवाळी केली जाते. असं प्रत्येक पिकावर सुद्धा काही सण हे अवलंबून असतात. मग ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टीचा विचार हा मराठी सणांमध्ये केलेला आहे. तर आता हा चैत्र महिना बघा इथं सुरू करू आपण. हे लिहून घ्यायचं बरं का, तुम्हाला खूप महत्वाचं. हे तुम्ही लिहून घ्या, मी तुम्हाला इकडे शिकवते. हे लिहित लिहित तुम्हाला इकडे लक्ष द्यायचंय. आता हा चैत्र महिना एप्रिल महिन्यात आलेला आहे. इथं कधी मार्च मध्ये पण येतो, तसं काही नाही. तर आता हा चैत्र महिना एप्रिल मध्ये आलेला आहे. म्हणजे अर्धा 5-6 दिवसाच्या चैत्र महिन्याचे मार्च मध्ये पण आहेत. तर आता चैत्र महिन्यामध्ये कोणता सण आहेत? रामनवमी पण आहे. अजून कोणता सण आहे? हनुमान जयंती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं चैत्र महिन्याची सुरुवात गुढीपाडवा सणानं होते. कोणत्या सणानं होते? गुढीपाडवा. आता इथं बघा, इथं अमावस्या संपत आलेली आहे. फाल्गुन फाल्गुन फाल्गुन, हा इथं फाल्गुनला अमावस्या संपली. अमावस्या फाल्गुनला 30 तारखेला आहे, बरोबर. 29 तारखेला आहे. 29 तारखेला अमावस्या झाली की फाल्गुनचा पुढचा महिना कोणता असतो? चैत्र महिना असतो. आणि चैत्र महिन्याचा पहिला दिवस हा गुढीपाडव्याचा असतो. चैत्र महिन्याचा पहिला दिवस कोणता असतो? गुढीपाडव्याचा. आणि ह्या चैत्र महिन्यामध्ये सुद्धा रमजान ईद सुद्धा चैत्र महिन्यातच येते. तर हा गुढीपाडवा सण चैत्र महिन्याचा पहिला सण असतो. इथून ह्या सणापासून, गुढीपाडव्याच्या सणापासून आपल्या नवीन वर्षाचीही सुरुवात होते. मग चैत्र महिना झाला, इथं चैत्र महिन्याची अमावस्या झाली की वैशाख महिना सुरू झाला. वैशाख महिना सुरू झालेला आहे. इथं लिहिलेलं बघा, वैशाख शु 1, वैशाख शुक्ल 2 असं लिहिलेलं आहे. आता वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीया सण आहे. हे बघा, वैशाख महिन्यामध्ये कोणता सण आहे? अक्षय तृतीया. आता अक्षय तृतीया सण कशासाठी असतो? पुरणपोळी केली जाते आपल्या इथं. नंतर आंबे आणला जातात, आंब्याचा रस केला जातो. पहिल्यांदा आंब्याचा रस, घरातला मोठा माणूस आंबा खात नाही. अक्षय तृतीयाच्या नंतर आंबा धरतात म्हणजे ते पाळतात की आंबा ते खात नाहीत. आधी जरी आंबे आले तर ते बाजारात खात नाहीत. मग अक्षय तृतीयाला आंब्याचा रस खाऊन असते. मग नंतर इथून आपल्याला आंबा खायची परवानगी भेटते, कारण की तोपर्यंत आंबे चांगले पिकलेले नसतात. तर ठीक आहे.
तर अक्षय तृतीयेला पुरण केलं जातं आणि आपले जे जे मोठे माणसं घरातले वारलेत किंवा मेलेले आहेत त्यांना सुद्धा आठवण म्हणून त्यांच्या नावानं सुद्धा जेवण त्यांना घातलं जातं, म्हणजे त्यांची आठवण व्हावी जेवणाच्या रूपात का होईना, की असे आपले पूर्वज होते, आपल्या घरातली अशी वारलेली मोठी माणसं होती, त्यांची आठवण म्हणून सुद्धा ह्या दिवशी अक्षय तृतीयाला त्यांच्या नावानं कुणाला तरी जेवण दिलं जातं. पुढचा महिना आहे आपला ज्येष्ठ. आता कोणती अमावस्या पाहिली होती आपण? वैशाख महिन्याची चैत्र महिन्याची अमावस्या पाहिली होती. आता कोणती अमावस्या येणार? हे बघा, वैशाख महिन्याची अमावस्या किती तारखेला आहे? 27 तारखेला आहे. वैशाख महिन्याची अमावस्या, इथं बारीक अक्षर आहे बघा, दिसायला का तुम्हाला? बघा, हे बघा इथं वैशाख महिन्याची ही अमावस्या आहे. आणि अमावस्या झालं की दुसऱ्या दिवशी बघा लगेच ज्येष्ठ हा महिना सुरू झालाय. इथं कोणता आहे? इथं आहे वैशाख आणि इथं आहे ज्येष्ठ. म्हणजे अमावस्या झाला की नवीन हा महिना सुरू झालेला आहे. कोणता महिना सुरू झाला? ज्येष्ठ महिना. कोणत्या तारखेला सुरू झाला? 28 तारखेला हा ज्येष्ठ महिना सुरू झाला. तुमच्या जर घरी कॅलेंडर असेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही बघा. आता हा ज्येष्ठ महिन्यामध्ये बघा कोणता सण असतो? ज्येष्ठ महिन्यातला मोठा सण असतो वटपौर्णिमा. आता ह्या वटपौर्णिमेला काय असतं? आई काय मस्त छान सुंदर अशी साडी घालते आणि तुमच्या घराजवळचं एखादं वडाचं झाड असलं की तिथं दोरी घेऊन जाते आणि त्या वडाच्या झाडाला असं दोरीनं प्रदक्षिणा घालते. ह्या महिन्यामध्ये आंबे असतात, आंब्याचा प्रसाद ठेवते आणि यमदेवांना, आता ह्या सणाचा कोणता मुख्य देव आहे? यमदेव. यमदेवांना काय करते? हे करते, आराधना करते की तुमच्या पप्पाचं आयुष्य चांगलं जावं, तुमच्या आयुष्याला पप्पाचं आयुष्य खूप लांब व्हावं असं ती देवाला प्रार्थना करते. आणि वटपौर्णिमेला आई पुरणपोळी करते बरं का. आणि हा वटपौर्णिमेचा सण सगळ्यात मोठा कोणता आहे? ज्येष्ठ महिन्यातला हा सगळ्यात मोठा सण आहे. सोबतच शिवराज्याभिषेकाचा सुद्धा दिन आहे हा. बकरी ईद सुद्धा असते ह्या महिन्यामध्ये. आता ज्येष्ठ झाला. ज्येष्ठ महिना कधी संपतो बघा? इथं ज्येष्ठ महिना दर अमावस्या दिसायला का तुम्हाला? इथं टिपका काळा, कुठे टिपका? हा इथे हा काळा टिपका दिसला ना, हा अमावस्या आहे. म्हणजे आता हा महिना इथं संपला, अमावस्या आली म्हणजे संपला. आणि आषाढ महिना इथं सुरू झालेला आहे. कोणता महिना सुरू झाला? आषाढ महिना इथं सुरू झाला. मग आषाढ महिना झाला की आषाढ महिन्यामध्ये सगळ्यात मोठा सण आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा. आता ही गुरुपौर्णिमा ही व्यास ऋषींना आपण सगळ्यात मोठे गुरु म्हणतो. मग त्यांच्या जन्मावरून ही गुरुपौर्णिमा आलेली आहे. तर गुरुपौर्णिमा आहे, मोहरम आहे ह्या सण ह्याच्यामध्ये. नंतर अजून कोणता सण आहे गुरुपौर्णिमेसोबत? आषाढी एकादशी असते ह्या महिन्यामध्ये. कुठे गडे आषाढी एकादशी? दिसली का तुम्हाला? इथं बघा एक एकादशी आहे. तर आता हे पंढरपूर यात्रा भरते. ही आषाढी एकादशी आषाढ महिन्यामध्ये असते. ही खूप मोठी एकादशी असते. त्या दिवशी आई भगर साबुदाणा, पापड, लाडू काय काय बनवते, लय पदार्थ फराळाचे बनवते. केळं, नंतर रताळे उकडते, नंतर भरपूर फराळाचं पप्पा फळं आणतात. कारण की ह्या दिवशी खूप मोठा उपवास असतो. एकादशी दुप्पट खाशी. तर ही आषाढी एकादशी कधी असते? आषाढ महिन्यामध्ये असते. आषाढ महिन्यातली जी एकादशी असते ती सगळ्यात वर्षातली मोठी एकादशी ही समजली जाते. आता हा आषाढ महिना इथं संपलेला आहे बघा. कुठं गेली अमावस्या? इथं संपलेला आहे आषाढ महिना. आणि इथं श्रावण महिना सुरू झाला. आता हा श्रावण महिन्यामध्ये खूप सण असतात. सगळ्या सणांचा सण श्रावण सण असतो. मग तुम्ही कधी ऐकलेलं असेल बघा पप्पांना, श्रावण पाळला म्हणजे श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाहीत किंवा मांस, मच्छी, अंडे वगैरे खात नाहीत. श्रावण महिना हा म्हणजे देवाचा महिना समजला जातो. की ह्या महिन्यामध्ये आपली काय पचनशक्ती पण जरा कमकुवत असते. पावसाळा असतो ना, आपल्याला शक्यतो काही पचत नाही. मग अशा वेळेला कोण कांदा पाळतं किंवा श्रावण महिन्यामध्ये बरेच जण पूर्ण वर्षाचा उपवास धरतात. एक महिना पूर्ण उपवास धरतात, श्रावण पाळतात. तर ह्या श्रावण महिन्यामध्ये
नागपंचमी हा सण आहे बघा, इथं दिसलं का तुम्हाला? नागपंचमी. श्रावण महिन्यामध्ये कोणता सण आहे? नागपंचमी हा सण असतो. नंतर रक्षाबंधन असतं. हे बघा, नारळी पौर्णिमा, किंवा याला आपण रक्षाबंधन हो का, नारळी पौर्णिमा आहे. नारळी पौर्णिमा आपल्याकडे नसते, कोकण भागामध्ये असते. जे समुद्रकिनारी प्रदेश आहेत की नाही, तिथं नारळी पौर्णिमा खूप उत्साहामध्ये साजरी केली जाते. आणि आपल्याकडे रक्षाबंधन असतं. तसंच गोकुळाष्टमी म्हणजे कृष्णाचा जन्म झालेला सुद्धा गोकुळाष्टमी ह्याच महिन्यामध्ये असते. पोळा पण हा सण, गोकुळाष्टमी, पोळा, खूप सण आहेत की रे बाबा. हरितालिका आहे. नंतर गोकुळाष्टमी कुठे? आता ह्या महिन्यामध्ये बघा, 15 ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला कृष्णाष्टमी ह्या 15 तारखेलाच आहे. आणि 15 तारखेला ह्या महिन्यामध्ये स्वातंत्र्य दिन पण आहे, लोकमान्य टिळक पुण्यतिथी पण आहे. आणि गोकुळाष्टमी सुद्धा ह्याच महिन्यामध्ये असते. कोणत्या महिन्यामध्ये? श्रावण महिन्यामध्ये आपले खूप सण असतात. आणि श्रावण महिन्यामध्ये सोमवार करतात बघा, तुम्हाला शाळा अर्धी असते, श्रावण सोमवार. मग ह्या महिन्यामध्ये महादेवाची भक्ती केली जाते. मग श्रावण सोमवारला आपली आई उपवास करते, महादेवाची पूजा करते, बेलाची पानं आणते, बेलाची पानं वाहते. असे हा धार्मिक महिना समजला जातो श्रावण महिना. आणि श्रावण महिन्यातले उपवास सगळ्या बायकाचा उपवास करतात. श्रावण झालं की भाद्रपद महिना येतो. कोणता महिना येतो? भाद्रपद. आता भाद्रपद महिन्यामध्ये गणेश जयंती असते बघा, अनंत चतुर्दशी, गणेश विसर्जन, गणेश जयंती असते. आणि मग आपण गणपती बसवतो की नाही. भाद्रपद महिना कुठं चालू? आता श्रावण महिना इथं संपलेला आहे, इथं टिपका दिसायला ना, अमावस्येला श्रावण महिना संपला. आणि 24 तारखेला भाद्रपद महिना चालू झाला बघा, लगेच भाद्रपद महिना इथं चालू झालेला आहे. आणि इथं श्रावण महिना ह्या अमावस्येला संपलेला आहे. तर आता भाद्रपद महिन्यामध्ये कोणता सण असतो? गणेश चतुर्थी. मोठा गणपती येतात त्या दिवशी, माहिती ना तुम्ही, वाजत गाजत वर्गणी जमा करून मोठा गणपती आणतात, गणपती बसवतात. आणि गणपती आले की 3 दिवसानं लक्ष्म्या येतात. गौरी आवाहन सायंकाळी. तर आता गौरी आवाहन म्हणजे घरी तुमच्या लक्ष्म्या येतात. मग 3 दिवस लक्ष्म्या राहतात. एक दिवस लक्ष्मी येतात, दुसऱ्या दिवशी जेवण करतात आणि तिसऱ्या दिवशी जातात. आता हे भाद्रपद महिन्यामध्ये गौरी गणपती असतात. आता इथं लिहिलेले बघा, गौरी पूजन आणि गौरी विसर्जन, म्हणजे गौरी विसर्जनाच्या दिवशी तिसऱ्या दिवशी ह्या लक्ष्म्या निघून जातात. तर भाद्रपद महिन्यातला हा सगळ्यात मोठा सण आहे. पुढचा सण आहे आश्विन. आता भाद्रपद महिन्याची अमावस्या कधी आहे बघा बर. भाद्रपद महिन्याची अमावस्या, आता भाद्रपद पर्यंत सगळ्या महिन्यामध्ये 31 दिवस आहेत, भाद्रपदच्या पुढं ना 30 दिवस असतात. आता भाद्रपद महिन्याची अमावस्या येते. आता ही अमावस्या झाली की हा भाद्रपद महिना संपला. आता अश्विन महिना लागला. अश्विन महिन्यामध्ये हे बघा, इथं घटस्थापना म्हणजे घट बसतात. आणि आपण 10 दिवसाचा उपवास सुरू करतो, दुर्गा देवीचा, अंबाबाईचा उपवास करतो 10 दिवस. 1 2 3 4 5 6. हे बघा इथं डोळे दाखवलेत की नाही, म्हणजे हे दुर्गा देवीचे उपवास असतात. घट बसतात. आणि घट बसले की मग घटाच्या 10व्या दिवशी 9व्या दिवशी दसरा हा सण असतो. कोणता सण असतो? दसरा. हे बघा इथं विजयादशमी म्हणजे दसरा. माझा मुलगा दसऱ्याला जन्मलेला आहे. मग हा विजयादशमी हा दसरा सण असतो. आणि दसरा सण झाला की लगेच 5-6 दिवसानं कोजागिरी पौर्णिमा असते. मग ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय? रात्री बसून तुम्ही मस्त दूध आटवतात आणि दुधामध्ये चंद्र पाहतात 12 वाजता आणि पूजा करून घरी येऊन झोपतात. तर ही कोजागिरी पौर्णिमा सुद्धा लक्ष्मीचा दिवस आपल्या इथं मानला जातो. ह्या रात्री आपल्या घरी लक्ष्मी येत असते. आणि नंतर मग कोजागिरी पौर्णिमा झालं की मग नंतर दिवाळी हा सण येतो. दिवाळीच्या सुट्ट्या, मज्जाच मजा. मग दिवाळी पण आपल्याकडे 5-6 दिवसाची असते. दिवाळीमध्ये वसुबारस असते, गाईची पूजा. पहिल्या दिवाळीचा दिवस गाईची पूजा करून केला जातो. नंतर धनत्रयोदशी असते. ह्या दिवशी धन्वंतरी देव म्हणजे आपल्याला आरोग्य देणारे देवाची पूजा असते.
नंतर नरक चतुर्थी, नंतर लक्ष्मीपूजन, आपलं असं लक्ष्मी, दिवाळीचा पाडवा, भाऊबीज, बहीण भावाला ओवाळते. हे असे 5-6 दिवस दिवाळीचे सण असतात. आणि ह्या 5-6 दिवस आपण खूप फटाकड्या उडवतो. आई लाडू चिवडा भरपूर फराळाचं करते. आणि हा भाद्रपद महिना कधी संपतो? आश्विन महिन्यामध्ये. हो का, लक्ष्मीपूजनाची जी अमावस्या आहे ना, त्या अमावस्येला हा आश्विन महिना संपला. आता कार्तिक महिन्यामध्ये भाऊबीज येते. भाऊबीज कोणत्या महिन्यामध्ये येते? कार्तिक महिन्यामध्येच. म्हणजे दिवाळीमध्ये 2 महिने असतात. अर्धी दिवाळी ही आश्विन महिन्यात होते ना, अर्धी दिवाळी ही कार्तिक महिन्यामध्ये होते. आता भाऊबीज असते कार्तिक महिन्यामध्ये. दिवाळीचा पाडवा हा कार्तिक महिन्यामध्येच येतो. हो बघा, इथं अमावस्या आहे आणि दुसऱ्या दिवशी कार्तिक पाडवा आहे. दिवाळी पाडवा आणि भाऊबीज सुद्धा कार्तिक महिन्यामध्येच आहे. आणि दिवाळी झाली की 8 दिवसांना आपण काय करतो? तुळशीचे लग्न लावतो. कार्तिक महिन्यामध्ये आपण तुळशीचे लग्न लावतो. कार्तिक महिना संपत आला. कार्तिक महिन्याची अमावस्या कुठे आहे? बघा इथे कार्तिक महिना इथं संपलेला आहे. कार्तिक महिन्याची अमावस्या इथे. मग आता इथून सुरू झाला मार्गशीर्ष. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आई तुमची गुरुवार करते बघा. मार्गशीर्ष महिन्यातली आई गुरुवार करते. आणि गुरुवारमध्ये ती संध्याकाळी लक्ष्मीची पूजा छान मांडून, छान उपवास करून छान पूजा करते ह्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये. आणि दत्त जयंती सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये असते. हे बघा, दत्त जयंती कोणता महिना आहे? मार्गशीर्ष. मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही दत्त जयंती दिसेल का तुम्हाला? मग आता हा मार्गशीर्ष महिना झाला. मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या कुठे? हा बघा इथे. मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या इथं संपली की मग कोणता महिना सुरू झाला? पौष महिना सुरू झाला. इथं अमावस्या 2 दिवस आहे. कधी अमावस्या 1 दिवस असते, कधी 2 दिवस असते. मग आता इथून सुरू झाला पौष महिना. आता पौष महिन्यामध्ये मोठा सण कोणता असतो? मकर संक्रांती. आता हा पौष महिना कुठे गेला? इथं आला. पौष दिसायले का? पौष महिन्यामध्ये कोणता सण असतो? मकर संक्रांती. त्यावेळी आई तिळगुळ देतात, गोड गोड बोला म्हणतात. आई वाणाचं सामान ठेवते. आपण सगळ्या देवाला जाऊन तिळगुळ देतो. मंदिरात सगळ्या जाऊन पाया पडतो मकर संक्रांतीला. असा हा खूप मोठा आपला सण आहे मकर संक्रांती. आता हा पौष महिना झाला. पौष महिन्याची अमावस्या झाली की माघ महिना सुरू झाला. इथं बघा माघ महिना आहे. आणि माघ महिन्यामध्ये सगळ्यात मोठा सण असतो गणेश जयंती. म्हणजे गणपतीचा जन्म झालेला दिवस. हे बघा इथं गणेश जयंती दिसली का तुम्हाला सगळ्यांना? 1 तारखेला गणेश जयंती आहे. माघ महिना इथं बघा. हे बघा माघ महिना, गणेश जयंती, विनायक चतुर्थी. चतुर्थी सुद्धा हा सण असतो, उपवास असतो चतुर्थीचा. आणि सोबतच ह्या महिन्यामध्ये शिवाजी महाराजांची जयंती असते. आता ही ह्याच्यानुसार असते, ग्रेगरियन वर्षातल्या तारखेनुसार 19 तारखेला शिवाजी महाराजांची जयंती असते. पण हिंदू पंचांगानुसार पुढे आहे जयंती. तर महाशिवरात्री सुद्धा हा सण असतो ह्याच महिन्यामध्ये. बघा इथं महाशिवरात्री. ह्या दिवशी तर खायला लय करतोय घरामध्ये गोड धोड. महाशिवरात्रीचा लय मोठा उपवास असते. इतके पदार्थ करते आई, बाबा विचारू नका. रताळे शिजवते, भगर, शाबू, आमटी, बाबा. तर नंतर सगळ्यात शेवटचा महिना आहे फाल्गुन. कोणता महिना आहे? फाल्गुन. आता इथं संपला माघ महिना अमावस्येला. आणि कोणता महिना चालू झाला? फाल्गुन हा महिना चालू झाला. फाल्गुन महिन्यामध्ये कोणता सण असतो? होळी. होळी रे होळी, पूर्णाची पोळी. आणि होळीपेक्षा मोठा सण आपला कोणता? रंगपंचमी. होळीचा आपल्याला काही नसतं, आई पूर्णाची पोळी करते. पण होळीचं एक वैशिष्ट्य, होळी का पेटवतात माहिती का? होळीमध्ये जे जाळ केलेलं असतो की नाही, त्या जाळामध्ये आपले वाईट विचार, वाईट वृत्ती हे सोडायचे असतात. सांगायचं होळी केला की मी माझे हे वाईट स्वभाव, माझी हे वाईट सवय मी सोडणार आहे म्हणून. तर ही होळी काय असते? आपल्या वाईट सवयी सोडण्यासाठी आपण होळी करतो. त्याच्या मागे खूप गोष्टी तुम्हाला नंतर सांगते. आणि सगळ्यात मोठा आपला आवडीचा सण रंगपंचमी. हे दिवसभर रंग खेळा, मज्जाच मजा. तर असे हे आपले सण आहेत आणि मराठी महिने आहेत सगळ्या. तर मुलांनो,
आता आपल्याला हे लिहून घ्यायचं. तुम्हाला आधी सगळ्यांनी हे काय करायचं, रेषा मारून व्यवस्थित सेम मगाशी सारखंच लिहून घ्यायचं. हे लिहित तुम्हाला इकडं पण लक्ष द्यायचं आहे आणि इकडे लक्ष देत देत इकडचं पण लक्ष द्यायचं आहे. आता आपण मराठी महिने कोणते आहेत? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे मराठी महिने आहेत. बरोबर आहे का? पण इथे हिरव्या पट्टीवर जे लिहिलेलं आहे, हे जे हिरव्या पट्टीवर लिहिलेले ते मराठी ऋतू किंवा उपऋतू आहेत. यांची नावं पण तुम्ही कधी ऐकली नसतील. आता मी तुम्हाला सांगते. मराठी ऋतू हे इंग्रजी उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे जे मुख्य ऋतू आहेत ते तुम्हाला माहिती आहे. उन्हाळा म्हणजे खूप ऊन असतं, इतकं भयानक ऊन असतं, अंगातून नुसत्या घामाच्या लोंढे निघतात, त्याला उन्हाळा म्हणतात. पावसाळा नुसता पाऊस पडतो, सारखा पाऊस पडतो. पाऊस नाही पडला तरी आभाळ आलेलं असतं, थंड वारं सुटलेलं असतं, सगळीकडे चिकचिक चिकचिक असतं. शेतकरी शेतात पेरण्या करतात आणि खूप छान वाटतं. नद्याला पाणी येतं, डबकी भरलेली असतात आणि सगळीकडे हिरवगार असतं. तर आणि हिवाळा म्हणजे काय? खूप थंडी वाजते, लवकर दिवस उगवतो आणि लवकर दिवस मावतो, नुसतं झोपा वाटतं, पांघरून घेऊन गरम गरम झोपा वाटतं, तो असतो हिवाळा. हे 3 ऋतू आहेत. पण ह्या 3 ऋतू सोबतच मराठीमध्ये किंवा उपऋतू सुद्धा आहेत, पण ह्याच्यात दुप्पट आहेत. हे 2 उपऋतूंचा हा 1 ऋतू असतो. ह्या 4 उपऋतूंचा 1 उन्हाळा असतो. 2 उपऋतूंचा 1 मुख्य ऋतू असतो. आता हे नाव तुम्ही कधी ऐकले नसतील. पहिला कोणता आहे? वसंत. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत. वसंत ऋतू कशाला म्हणतात? वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा आहे. वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा आहे. का बर? कारण की वसंत ऋतूमध्ये सगळ्या झाडांना नवीन नवीन फ्रेश पानं येतात. ताजे ताजे छोटे छोटे कोळे कोळे सुंदर पानं येतात आणि त्या सुंदर पानामधून सुंदर फुलं उगवतात. हे आपले गुलाब बिलाब आपले बागेतले नाही बरं का. सगळ्या रानं माळानं सगळीकडं सुंदर सुंदर फुलं येतात. गुलमोहराचं झाड, एकही पान नसतं गुलमोहराच्या झाडाला, तर नुसतं फुलाने भरलेलं असतं. नंतर दुपारीचे झाडं, अजून कोण? पळसाचं झाड. पळसाच्या पाण्याला सुद्धा उन्हाळ्यामध्ये एक सुद्धा पान नसतं, अख्खं झाड फुलानं भरलेलं असतं. असे खूप झाड आहेत की ज्या झाडांना वसंत ऋतूमध्ये पानच नसतात, नुसते फुलं. आणि म्हणून ह्या वसंत ऋतूला काय म्हणतात? ऋतूंचा राजा म्हणतात. आणि वसंत ऋतूमध्ये सगळीकडं फुलं म्हणलं की कोण येणार? फुलपाखरं येणार. आणि जिकडं तिकडं तुम्हाला फुलपाखरं दिसतात. वर्षभर दिसत नाहीत बरं का, वसंत ऋतूमध्ये दिसतात. जेव्हा फुलपाखरं खूप दिसायले बागेमध्ये इकडं तिकडं, तेव्हा समजायचं की आता वसंत ऋतू आहे. आणि हा वसंत ऋतू कधी असतो माहिती का तुम्हाला? चैत्र आणि वैशाख महिन्यामध्ये असतो. चैत्र हा नवीन वर्ष चालू होतं आपलं पाडव्याला, बरोबर आहे का? ह्या चैत्र महिन्यामध्ये आणि वैशाख महिन्यामध्ये वसंत ऋतू असतो. आणि हा वसंत ऋतू जो आहे ना, उन्हाळा चालू व्हायच्या थोडा पुढे असतो. उन्हाळा चालू व्हायच्या वेळेला असतो. म्हणजे ह्या वेळेला काय असतं? थोडीशी गरमी पण असते बरं का. गरमी पण असते आणि थोडी किंचित थंडी असते. गरमी जास्त असते आणि किंचित गरमी असते, थंडीत कमी असते आणि मात्र गरमी ही वाढलेली असते. चैत्र वैशाख ह्या 2 महिन्यामध्ये वसंत ऋतू असतो. वसंत ऋतूला का राजा म्हणतात? कारण की ह्या महिन्यामध्ये सगळ्या झाडाला नवीन पालवी येते. म्हणून सगळेजण वसंत ऋतूचं खूप कवितांमध्ये छान वर्णन करतात की वसंत ऋतू खूप छान असतो, म्हणून छान वातावरण असतं. म्हणजे अजून कडक उन्हाळा सुरू झालेला नसतो वसंत ऋतूला. थंडी अजून थोडीशी किंचित असते, पण हिवाळा संपलेला असतो, पण किंचित थंडी असते, असं फ्रेश वाटतं. आणि तेच वसंत ऋतूनंतर असतो ग्रीष्म ऋतू. ग्रीष्म ऋतू हा ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यामध्ये असतो. कधी असतो? ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यामध्ये. आता हा खरा उन्हाळा ग्रीष्म मध्ये असतो. वसंत मध्ये काय असतं? उन्हाळ्याची फक्त सुरुवात असते. आणि ग्रीष्म ऋतूमध्ये कडक कडक उन्हाळा असतो. असला कडक उन्हाळा असतो, बापरे, हे अंगातून नुसतं पाणी यायला लागतं. घराच्या बाहेर जाऊ वाटत नाही, नुसतं थंड थंड कूलर लावून फॅन लावून घरात बसा वाटतं. दुपारी गेलं तर चक्रा येतात, आजारी पडतं. बापरे, उन्हाळ्याची गरमीच नाही तर तो कडक गरम उन्हाळा असतो तो ग्रीष्म असतो. आणि सौम्य उन्हाळा म्हणजे वसंत असतो. उन्हाळ्यामध्ये 2 उपऋतू आहेत. कोणते? वसंत आणि ग्रीष्म. वसंत मध्ये तेवढा उन्हाळा नसतो, पण ग्रीष्म मध्ये
खरा उन्हाळा कधी असतो? ग्रीष्म ऋतूमध्ये असतो. आता हा ग्रीष्म ऋतू म्हणजे माहिती ना तुम्हाला, आजूबाजूचे गवत सुकून जातात, छोटे छोटे झाडं सुकून जातात, बिना पाण्याचं काय करतात बिचारे. वरून असला कडक उन्हाळा, पाणी सगळीकडचं आटून जातं, नद्यामध्ये पाणी नाही, तलावामध्ये पाणी नाही, कुठं सुद्धा पाणी नाही, कडक उन्हाळा असतो, कारण की सगळ्या पाण्याची वाफ होऊन जाते. आणि हा असा कोणता ऋतू आहे? ग्रीष्म ऋतू आहे. आता ग्रीष्म ऋतू झाला की वर्षा ऋतू येतो. हा, गरमी, थंडा थंडा, कुल. आता हे वर्ष ऋतू कधी असतो बघा? श्रावण आधी भाद्रपद. श्रावण आणि भाद्रपद ह्या महिन्यामध्ये वर्षा ऋतू असतो. वर्षा ऋतू म्हणजे काय? नावातच आहे बघा, वर्षा म्हणजे पाऊस पडतो, खूप पाऊस पडतो ह्या महिन्यामध्ये. आणि ह्या पावसासोबत वारं खूप असतं, माहिती का तुम्हाला? वर्षा ऋतूमध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खूप वारं असतं आणि सगळीकडंच हिरवंगार असतं, छान. सगळ्या मग हिरवं काळ असते, मग सगळे लोक देवाची आराधना करतात की देवा तू पाऊस पडलास म्हणून एवढं छान आमच्याकडे हिरवंगार आहे, आमचे शेत एवढे छान डुलालेत. मग श्रावण महिन्यामध्ये सगळेजण महादेवाची पूजा करतात. असा हा देवाचा महिना श्रावण महिना. आणि भाद्रपद महिन्यामध्ये वर्षा ऋतू असतो. वर्षा ऋतूमध्ये मात्र आपलं पोट बिघडतं. हा वर्षा ऋतू आहे की नाही, याच्यामध्ये लय जपून खावं लागतं, कारण की आपली पचनशक्ती ही कमकुवत झालेली असते वर्षा ऋतूमध्ये. कोणत्या महिन्यामध्ये असतो वर्षा ऋतू? श्रावण आणि भाद्रपद. पुढचा ऋतू आहे शरद. पण पुढचा कोणता ऋतू आहे? शरद. आता हा शरद ऋतू अश्विन आणि कार्तिक मध्ये असतो. अश्विन आणि कार्तिक मध्ये असतो. आता शरद ऋतू म्हणजे काय? शरद ऋतू हा सगळ्या सणांचा, ऋतूंचा राजा आहे. सॉरी शरद ऋतू हा कुठे गेला? शरद, हा शरद ऋतू सगळ्या उपऋतूंचा राणी आहे. हा राजा आहे, वसंत राजा आहे आणि शरद ही ऋतूंची राणी आहे. का बरं राणी आहे रे? कारण की ह्या ऋतूमध्ये, हा ऋतू जो आहे शरद ना, हिवाळा पावसाळा संपत आला आणि हिवाळा सुरू व्हायच्या वेळेला हा मधला ऋतू आहे. म्हणजे पावसाळा संपायच्या वेळेला आणि हिवाळा चालू व्हायच्या वेळेला हा ऋतू आहे. म्हणजे जास्त थंडी पण नसते, पावसाचं चिकचिक पण नसते, मग त्याच्यामुळे वातावरण इतकं भारी असतं. ही पावसाळा संपवून गेलेला असतो, सगळीकडे हिरवगार छान शेतं, रानं, सगळे स्वच्छ झाडं बिडं धुवून निघालेली असतात, पण पावसाची रिपरिप नसते आणि थंडीची चहू लागलेली असते, थंडीची थोडी 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 वाजत असते. त्याच्यामुळं शरद हा ऋतू ऋतूंची राणी समजली जाते. मग ह्या दिवसामध्ये लोक फिरायला खूप जातात बघा शरद ऋतूमध्ये. का बरं? कारण की छान वातावरण असतं, पावसाळ्यामुळे सगळीकडे हिरवगार छान झालेलं असतं आणि थोडं थोडं वातावरण स्वच्छ क्लीन असतं, म्हणून शरद ऋतूला ऋतूंची राणी म्हणतात. नंतरचा ऋतू आहे हेमंत. हेमंत म्हणजे कडाक्याची थंडी, भयानक थंडी असते हेमंतमध्ये. पांघरून असं सकाळी उठूच वाटत नाही, 8 वाजलं तरी, शाळा आहे म्हणलं तरी उठू वाटत नाही, गरम गरम झोपा वाटतं हेमंत ऋतूमध्ये. आता हेमंत संपत आला, हेमंत म्हणजे हिवाळ्याचा संपत आलेला ऋतू आहे. हेमंत संपत आला की उन्हाळा चालू व्हायला, उन्हाळा चालू होत नाही, हिवाळाच असतो, पण किंचित हिवाळ्याचाच पण थोडंसं उन्हाळ्याची झलक असते, किंचित किंचित. आता उन्हाचा तीव्रता इथून सुरू होते शिशिरमध्ये. मग शिशिर महिन्यामध्ये सगळ्यात मोठा बदल काय होतो? सगळ्या झाडांची पानं गळायला सुरुवात होतात शिशिरमध्ये. शिशिर हा महिना झाडांची पानं गळणारा महिना आहे. हिवाळा संपत आला की हेमंत मध्ये सुरुवात होते पानं गळायची झाडांची. मोठे मोठे लिंबाचे झाडं बिडं असतात की नाही, त्यांची पानं गळायची सुरुवात हेमंतच्या शेवटी सुरू होते. पण खरे पानं कधी गळतात? शिशिर महिन्यामध्ये. एकाच झाडाला पान राहत नाही, सगळे पानं गळून जातात, म्हणून पानं गळणारा महिना म्हणतात शिशिरला. का बरं म्हणतात? कारण की ह्या महिन्यामध्ये एक सुद्धा झाडाला पान राहत नाही. आणि शिशिर संपला की आपला वसंत येतं. शिशिर पानं गाळतो आणि वसंत नवीन पानं उगवतो, तयार करतो. हे असे उपऋतू आहेत, हे तुम्हाला माहित असावे म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ठीक आहे, सगळ्यांना कळाले. मुख्य ऋतू मी काल इंग्रजी महिन्यामध्ये शिकवले आणि आज तुम्हाला उपऋतू शिकवलेले आहेत. आता आपल्याला इथं समोर चार्ट दिलेले आहे. आता हे तुम्हाला आम्हाला सोडवायचंय. चला, आता हे झालं का तुमचं लिहून? तुम्ही हे लिहायलात म्हणून तरी शिकवायले होते मी. तर पहिल्यांदा बघा, वैशाख महिना. वैशाख महिना कुठे आहे रे? इथे. वैशाख महिन्याचा मागचा महिना कोणता आहे? वैशाख महिन्याचा मागचा महिना चैत्र. तुम्ही पण लिहायचंय. वैशाख महिन्याचा मागचा महिना कोणता आहे? चैत्र. आणि वैशाख महिन्याच्या पुढचा महिना कोणता आहे? ज्येष्ठ.
वैशाख महिन्याचा मागचा महिना चैत्र आहे आणि वैशाख महिन्याचा पुढचा महिना ज्येष्ठ आहे. पुढे आता बघा इथं ज्येष्ठ, ज्येष्ठ कुठे इथे, ज्येष्ठच्या मागचा महिना, ज्येष्ठच्या माग म्हणजे होऊन गेलेला महिना कोणता आहे, ज्येष्ठच्या माग होता वैशाख महिना होता आणि वैशाख महिना संपला की कोणता महिना आला, ज्येष्ठ आला आणि ज्येष्ठ संपला की आषाढ आला. वैशाख महिना संपला की ज्येष्ठ महिना आला, ज्येष्ठ महिना आला की आषाढ महिना आला. तर मार्गशीर्ष, मार्गशीर्ष महिना कुठे इथे, मार्गशीर्ष महिना, मार्गशीर्ष महिन्याच्या मागचा महिना कोणता, इथं मार्गशीर्ष आहे बघा. मार्गशीर्ष महिन्याच्या मागचा महिना कोणता आहे, कार्तिक. मार्गशीर्ष महिन्याच्या मागचा महिना कोणता आहे, कार्तिक. आणि मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर मार्गशीर्षचा पुढचा महिना कोणता आहे, पौष. मार्गशीर्षचा पुढचा महिना कोणता आहे, पौष आहे. आता मार्गशीर्षचा मागचा महिना, मार्गशीर्षचा मागचा महिना होता कार्तिक आणि येणारा महिना कोणता आहे, पौष. आता पुढचा महिना आहे फाल्गुन. फाल्गुन कुठे रे, बघा इथं फाल्गुन शेवटचा महिना आहे, मराठी महिन्यातला शेवटचा महिना फाल्गुन. फाल्गुन महिन्याच्या आधी कोणता महिना होता, फाल्गुन महिन्याच्या आधी होता माघ. कोणता महिना होता, माघ. फाल्गुन महिन्याच्या आधी कोणता महिना होता, माघ. आणि फाल्गुन महिन्याच्या नंतर, फाल्गुन महिन्याच्या नंतर कोणता महिना आहे, चैत्र. कोणता महिना आहे, चैत्र. फाल्गुन महिन्याच्या आधी होता माघ आणि फाल्गुन महिन्याच्या नंतर आहे चैत्र. पुढा नंतर आषाढ. आषाढ, आषाढ महिन्याच्या आधी, आषाढ महिन्याच्या माग कोणता महिना होता, ज्येष्ठ. आषाढ महिन्याच्या आधी कोणता महिना होता, ज्येष्ठ. आणि आषाढ महिना झाल्यावर कोणता महिना आहे, श्रावण. आषाढ महिन्याच्या आधी होता ज्येष्ठ आणि आषाढ महिना संपल्यानंतर कोणता महिना आहे, श्रावण. आता इथं महिना आहे भाद्रपद. भाद्रपद महिना. आता भाद्रपद महिन्याच्या आधी मागचा महिना, भाद्रपदच्या मागचा महिना कोणता आहे, श्रावण. भाद्रपद महिन्याच्या मागचा महिना कोणता आहे, श्रावण. आणि भाद्रपद महिन्याच्या नंतर, भाद्रपद महिन्याच्या नंतर कोणता महिना आहे, आश्विन. कोणता महिना आहे, आश्विन. भाद्रपद महिन्याच्या आधी आहे श्रावण आणि भाद्रपद महिन्याच्या नंतर कोणता महिना आहे, आश्विन. आता मराठी महिना कार्तिक. कार्तिक. आता हा कार्तिक महिन्याच्या आधी कोणता महिना आहे, आश्विन. कोणता महिना आहे, आश्विन. आणि कार्तिक महिन्याच्या नंतर, नंतर कोणता महिना आहे, मार्गशीर्ष. आता हे तुम्हाला महिने पाठ आहेत पण माग पुढे कोण लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. मार्गशीर्ष, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष. पुढचा महिना आहे पौष. पौषच्या माग मागचा महिना कोणता, म्हणजे होऊन गेलेला, पौष महिन्याच्या आधी होऊन गेलेला महिना कोणता आहे, मार्गशीर्ष. पौष महिन्याच्या आधी कोणता महिना होता, मार्गशीर्ष होता. आणि पौष महिना झाला, पौष महिना झाल्यावर कोणता महिना आहे, माघ. कोणता महिना आहे, माघ. पौष महिन्याच्या आधी होता मार्गशीर्ष आणि पौष महिना झाला की माघ महिना आहे. नंतर आहे चैत्र. चैत्र एकदा झालाय का आपला, नाही. आता चैत्र, चैत्र महिन्याला नवीन महिना चालू होतो पण चैत्र महिन्याच्या आधी कोणता महिना होता, ह्या वर्षाचा शेवटचा महिना फाल्गुन. हा शेवटचा महिना हा चैत्र महिन्याच्या आधी होता, फाल्गुन. चैत्र महिन्याच्या आधी कोणता महिना होता, फाल्गुन. आणि चैत्र महिन्याच्या नंतर, चैत्र महिन्याच्या नंतर कोणता महिना आहे, वैशाख. चैत्र महिन्याच्या नंतर कोणता महिना आहे, वैशाख. पुन्हा बघा श्रावण. श्रावण महिन्याच्या आधी, श्रावण महिन्याच्या आधी कोणता महिना आहे, आषाढ. श्रावण महिन्याच्या आधी कोणता महिना आहे, आषाढ. आणि आषाढ, श्रावण, श्रावण नंतर कोणता महिना आहे, भाद्रपद. नीट लक्षात ठेवा, भाद्रपद महिन्यापर्यंतच 31 दिवस असतात, भाद्रपद महिन्याच्या नंतर 30 दिवस असतात सगळ्या महिन्यामध्ये. आश्विन, हे बघा इथं आहे आश्विन. आश्विन महिन्याच्या आधी कोणता महिना आहे, आश्विन महिन्याच्या आधी आहे भाद्रपद.
अश्विन महिन्याच्या आधी कोणता महिना आहे? भाद्रपद. आणि अश्विन महिना संपला की कोणता महिना असतो? कार्तिक. अश्विन महिन्याच्या आधी असतो भाद्रपद आणि अश्विन महिना संपला की कार्तिक महिना असतो. पुन्हा असतो माघ. माघ महिना कुठे? इथे माघ महिन्याच्या आधी असतो पौष. माघ महिन्याच्या आधी असतो पौष आणि माघ महिन्याच्या नंतर असतो फाल्गुन. माघ महिन्याच्या नंतर कोणता महिना असतो? फाल्गुन. तर आता लक्षात आलं मागचा महिना, पुढचा महिना कोणता? जर तुम्हाला आता हे परीक्षेमध्ये नसतं तुमच्या, मग तुम्ही कसं करणार? हे एक्सप्रेस सुरू करायची. जानेवारी, चैत्र, वैशाखला थांबलं आणि किंचित आठवायचं ह्याच्या आधी मी काय म्हणलो होतो? वैशाखच्या आधी काय म्हणलो होतो? लगेच आठवतंय आपल्याला, चैत्र म्हणलो होतो. मग चैत्र, वैशाखचा मागचा महिना चैत्र आणि वैशाख नंतर ज्येष्ठ. पुढचा महिना सोपा आहे. मागच्या महिन्याला काय करायचं? गाडी फास्ट आणायची, इथं थांबवायची आणि हळूच आठवायचं ह्याच्या आधी काय म्हणलं होतं. झालं, मागचा महिना सापडते. जास्त डोकं लावायचं नाही याला. तुम्हाला फास्ट गाडी म्हणता येते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण. आता आषाढ, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण. आषाढ म्हणलं आधी मग विचार करायचा, आषाढच्या आधी मी काय म्हणलो होतो? ज्येष्ठ म्हणलो होतो आणि मग ज्येष्ठ लिहायचं. आधीचा महिना म्हणजे ज्येष्ठ आणि श्रावण पुढचा महिना. किती सोपं आहे. आता दिवस. आता वैशाख महिन्यामध्ये दिवस. आता हे बरं काय, ह्याचे दिवस लिहायचेत, ह्याचे नाही. ह्या महिन्याचे दिवस लिहायचेत आपल्याला. वैशाख मध्ये किती दिवस होते बघा बरं. वैशाख भाद्राच्या महिन्याच्या आधी आहे का? भाद्राच्या महिन्याच्या आधी आहे म्हणजे 31 दिवस. ज्येष्ठ भाद्राच्या महिन्याच्या आधी आहे का? 31 दिवस. मार्गशीर्ष भाद्राच्या महिन्याच्या नंतर आहे म्हणजे 30. फाल्गुन भाद्राच्या महिन्याच्या नंतर आहे म्हणून 30. आषाढ भाद्राच्या महिन्याच्या आधी आहे म्हणजे 31. भाद्रपद तर भाद्राचा महिना आहे त्याच्यामुळं 31 दिवस. कार्तिक हा भाद्राच्या महिन्याच्या नंतर आहे म्हणून 30 दिवस. पौष कुठे? पौष इथे. पौष हा भाद्राच्या महिन्याच्या नंतर आहे म्हणून 30 दिवस. नंतर चैत्र कधी आहे? भाद्राच्या महिन्याच्या आधी आहे चैत्र म्हणून किती दिवस चैत्रमध्ये? 30 दिवस किंवा 31 दिवस असतात. पुन्हा नंतर श्रावण मध्ये कोणता? भाद्राच्या महिन्याच्या आधी आहे श्रावण म्हणून 31 दिवस. अश्विन भाद्राच्या महिन्याच्या नंतर असतं म्हणून 30 दिवस. अरे श्रावण मध्ये 31 दिवस असतात की. माघ कुठे? माघ हा भाद्राच्या महिन्याच्या नंतर आहे म्हणून 30 दिवस. किती सोपं आहे बर. आता उपऋतू. आता वैशाख कुठे रे? आता हे तुम्ही नंतर लिहायचं बरं का, व्हिडिओ संपल्यानंतर. तुम्ही थोडासा अभ्यास करा आणि हे लिहा. उपऋतू. वैशाख मध्ये कोणता ऋतू आहे बघा बरं. वैशाख महिना कुठे? वैशाख मध्ये आहे वसंत. वैशाख मध्ये कोणता ऋतू आहे? वसंत. वैशाख मध्ये वसंत आहे. नंतर ज्येष्ठ कुठे? इथे. ज्येष्ठला कोणता ऋतू आहे रे? ग्रीष्म. ज्येष्ठला कोणता ऋतू आहे? ग्रीष्म. नंतर मार्गशीर्ष. इथे मार्गशीर्षला कोणता ऋतू आहे? हेमंत. मार्गशीर्षला हेमंत ऋतू आहे. नंतर फाल्गुनला कोणता ऋतू आहे? शिशिर. फाल्गुनला कोणता ऋतू आहे? शिशिर. आषाढला कोणता ऋतू आहे? ग्रीष्म. नंतर भाद्रपदला कोणता ऋतू आहे? वर्षा. कार्तिकला कोणता ऋतू आहे बघा? कार्तिक शरद ऋतू असतो. कार्तिक महिन्यामध्ये शरद ऋतू असतो.
पौष कुठे गेला? पौष. हा, पौषला कोणता ऋतू आहे? हेमंत. चैत्र. चैत्र महिन्याला कोणता ऋतू आहे बघा बर? चैत्र महिन्याला वसंत ऋतू आहे. श्रावण. श्रावण ऋतूला बघा वर्षा ऋतू आहे. आणि अश्विन. अश्विन कुठे? हा, अश्विन. अश्विन ऋतूला शरद ऋतू आहे. अश्विनला शरद ऋतू आहे. आणि माघ. माघला शिशिर ऋतू आहे. मी काय करते तुम्हाला हे लक्षात राहणार नाही, आता हे तर तुमच्या जवळ नाही. मी हा व्हिडिओ संपायच्या वेळेला एक तुम्हाला चक्र देते. हे चक्र मोबाईल पॉज करायचं आणि तुमच्या वहीमध्ये काढायचं ते चक्र. आधी काय करायचे? 3 रिंगा काढून ठेवायच्या अशा. हे बघा, अशा 3 रिंगा काढा. अशा 3 रिंगा काढायच्या आणि ह्या 3 रिंगामध्ये मग मी तुम्हाला ते फोटो पाठवली की नाही, फोटो दाखवते तुम्हाला. असं असं करायचं आणि चक्र काढायचं आणि चक्र काढून लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला आपोआपच येईल. हे सुद्धा बघायची गरज नाही. आता मुख्य ऋतू वसंत. वसंत कोणत्या मुख्य ऋतूमध्ये येतो? उन्हाळा. वसंतचा मुख्य ऋतू कोणता आहे? उन्हाळा. ग्रीष्मचा मुख्य ऋतू कोणता आहे? उन्हाळा. हेमंत. हेमंतचा मुख्य ऋतू कोणता आहे? हिवाळा. शिशिर. शिशिरचा मुख्य ऋतू कोणता आहे बघा? हिवाळाच आहे. आषाढ. आषाढ कुठे? हा, आषाढ ग्रीष्म. ग्रीष्माचा मुख्य ऋतू कोणता आहे? ग्रीष्मचा मुख्य ऋतू बघा उन्हाळा आहे. वर्षा. वर्षाचा मुख्य ऋतू कोणता आहे? पावसाळा. शरद. शरदचा मुख्य ऋतू कोणता आहे? कुठे रे शरद? शरद कुठे? शरद. शरद इथे. हा, शरदचा मुख्य ऋतू कोणता आहे? पावसाळा. हेमंत. हेमंतचा मुख्य ऋतू कोणता आहे? हिवाळा. चैत्र. चैत्रचा मुख्य ऋतू कोणता आहे? वसंत. वसंतचा मुख्य ऋतू कोणता आहे? उन्हाळा. वर्षाचा मुख्य ऋतू आहे पावसाळा. आणि शरदचा सुद्धा मुख्य ऋतू पावसाळाच आहे. आणि शिशिरचा आहे हिवाळा. तर मुलांनो, हे एका व्हिडिओत काही लक्षात राहत नसतं बघा. म्हणून काय करा तुम्ही, हे चक्र बघा, काढा आणि नीट लक्षात ठेवा. ठीक आहे? सगळ्यांना समजलं? मराठी महिने, ऋतू, उपऋतू सगळ्यांना समजलं? ओके, बाय.